नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण तुम्हाला तर काही थंबनेलवरून समजतेच आपण कशाबद्दल आज व्हिडिओ बनवतोय ते, आणि सगळ्यांना खरंच मनापासून सॉरी, कारण खूप दिवसातून व्हिडिओ आला आहे। खूप दिवस झाले प्रश्न विचारले होते की काय कसे म्हणून, पण त्याचं उत्तर लवकर देता आलं नाही, कारण की रानात पण भरपूर कामं असल्यामुळं व्हिडिओ शूट करायचा, ते एडिटिंग करायचं, ह्याचा लय वेळ जातो, त्याच्यामुळे व्हिडिओच कधी काढलेला नाही आहे। त्याच्यामुळे असं आहे बघा, त्या कमेंट आणखीनही बाहेरच्याच मागरत आहे, वाढत आहेत, आणखी त्यांना खायला टाकलेलं नाही आहे, पिलांना दूध पाजलेलं नाही। तर चला दाखवते बाहेरच्या मागरत कसं आहे, आतमध्ये कसं आहे ते। ही मेंढी वेडी, हिला 2 पिल्लं झालेत। हिला छोटीशी वागर केले, कारण की सगळ्याच्यात कोणी मारू नये वगैरे म्हणून। आणि आम्ही आलोय तर कसा धिंगाणा चालू बघा ह्यांचा, दरवाजाला कसा आहे हो, अशा पद्धतीने बाहेर आहेत सगळे मेंढ्या। रात्रभर इकडं अशा मेंढ्या असतात सगळीकडे। आता ह्यांना घ्यायचं, ह्याच्यात मी टाकायचं खायला असं। त्याचा अगोदर मी ह्यांना टाकून घेते, आणि नंतर मग आपण थोडंसं बोलूया। अगोदर त्यांचा कालवा बंद करूया, आणि मग आपण ह्यांना खायला टाकते अगोदर। असा तुरीचा कळणा सकाळच्या टायमिंगमध्ये असा तुरीचा कळणा टाकतोय आम्ही। ह्याला भिजू घालायचं, 4-5 शेर घेतले, ते 4-5 शेर असतील, 5 शेर घेतले ते, आणि सगळ्यांना टाकून द्यायचे। असं खायला टाकले सगळ्यांना, कशी खात आहेत बघा, सगळ्यांना खायला टाकले असं। एक मिनिट, अशी सकाळच्या वेळेत असते, आणि आता दुपारी 10च्या नंतर गवत टाकायचं।
कारण बंदिस्त असल्यामुळे बदलून बदलून द्यावं लागतं. एक ते एक नाही देऊन चालत सकाळी. आणि हा सकाळचा खुराक आहे, संध्याकाळी वेगळा असतो. त्याच्यात लहान पिल्लं कोंडलेले आहेत, कारण की ह्याच्यात चिंगरून मारून किंवा कोणीही मारावं असं नाही. आणि हे का हे ह्याला दूध प्यायचं असते, त्याच्यामुळे हो का कसं करते तो का हो. तर चला आपण ह्याला दूध पाजून घेऊया. हा हा काय प्रश्न असा होता ह्याच्याकडे प्रश्न असा होता की मेंढ्यांना दूध नसते का, कोकऱ्यांना का पाजतात? मेंढ्यांना दूध असते, पण कारण दूध पाजल्याने काय होते की कोकऱ्यांची पिल्लं जी आहेत त्यांची ग्रोथ लवकर होते, हाडं मजबूत होतात. आणि काही काही मेंढ्या अशा असतात की दोन झाली की म्हणजे त्याच्या ह्याच्यात उशिरा झालं किंवा काय त्याच्यात टायमिंग झालं तर ते एकाला घेत नाही, मग ते त्यांना दूध पाजतं. आणि आता ही असंच झालं, ह्याला चायला सोडून दिले, त्याच्यामुळे ह्याला दूध पाजतं आहे. असं काय नाही, मेंढ्यांना दूध पण असते भरपूर, काही मेंढ्यांना असते, काहींना थोडं कमी असते. त्याच्यामुळे आपल्याला लवकर पिलांची ग्रोथ व्हावी ह्याच्यासाठी आम्ही दूध पाजतो. कारण की दुधाने काय होतं की कोकऱ्याची वाढ होते ही. ह्याला 2 लागते आणि ह्याला 2 लागते, असं दूध पाजावं लागतं. आणि दूध कशाचं कसं असतं, दूध म्हशीचं असतं. गाईंच्या दुधात दूध पातळ असतं, त्याच्यामुळे एवढ्या जास्त हे होत नाही, पचायला पण चांगलं असते आणि ह्याला पण वाढ होण्यासाठी पण चांगलं असते. त्याच्यामुळे आम्ही म्हशीचं दूध पाजतो. तर झाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करत जावं. धन्यवाद.